सोड तू कमरेत धर. हा आता माझी झटकली मला राग येतो. अरे वा वा. आता माझी झटकली मला राग येतो. आता माझी झटकली दैविकला राग येतो. आमच्या दैविकचा राग पण किती गोड आहे होय ना. हा अरे आता मी काय करू काम असा प्रश्न पडला तुला. हां आता पदर खो आणि आमच्या सगळ्यांसाठी जेवण करा. जा बाय म्हातारे जा. तर मंडळी मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो आणि आजच्या नवीन व्हिडिओचा तुमचं स्वागत करते. तर आजचा विषय काय माहिती आहे. मागच्या व्हिडिओचा तुम्ही रिसॉर्टच्या व्हिडिओचा बघितला असाल. मी मुंबईला होते तेव्हा एप्रिलमध्ये. तर आता तेव्हा गावी येतानाची जी मम्मीने जी कामाची यादी लावली होती ती मी आज तुमका दाखवणार आहे. यादी म्हणजे काय गावची कामं जी काय कामं असतात साफसफाई किंवा इतर मिरगाच्या अगोदर जी काय कामं करतात ती त्याची यादी अशी ही केला होती की गावी जाऊन असा कर तसा कर. तर ती मी तुमका व्हिडिओ तेव्हाची मी तुमका आज दाखवणार आहे कारण त्याच्यानंतर वेळच नव्हतो माका व्हिडिओ करू का. चला तर मग पुढे. आणि त्याच्याचसोबत आमचा कार्टून होताच दैविक. तर तो पण थोडी मजा मस्ती. तर अंदाजिलो असतात पहिल्या सुरुवातीवर ना. चला पुढे बघूया आता. बोल. गावी गेलंच ते आधी पहिलं मांडव करून घेऊ. तायाक रवला काम रवला म्हणजे आता मग मेच्या 15 तारखेपर्यंत मला वेळच नाही भेटणार. मांडव लाकडं आमची पाऊस लवकर पडलो तर करशाल काय. मागच्या वर्षी सारखं मागच्या वर्षी लवकर पडलो तो. मावशी पण भरून झाली ती लाकडा मागच्या वर्षी. तेव्हा तू गावी होतं. पण तुम्ही तुमका कधीपासून सांगतोय जरा नाकडा भरा रे. भरूक वेळ भेटो का म्हणा गे. भरवसो नाही ह्या माणसाक पाठवतं भल्या माणसा. हां काय मी ते खोकलो तो हा तो एक वेळ होतो भाजार जर त्याच्यात काहीतरी टाकू थोडं. बोल. गावी गेलंच ते आधी पहिलं मांडव करून घेऊ. तायाक रवला काम रवला म्हणजे आता मग मेच्या 15 तारखेपर्यंत मला वेळच नाही भेटणार. मांडव लाकडं आमची पाऊस लवकर पडलो तर करशाल काय. मागच्या वर्षी सारखं मागच्या वर्षी लवकर पडलो तो. मावशी पण भरून झाली ती नाकडा मागच्या वर्षी. तेव्हा तू गावी होतं. पण तुम्ही तुमका कधीपासून सांगतोय जरा नाकडा भरा रे. भरूक वेळ भेटो का म्हणा गे. भरवसो नाही ह्या माणसाक पाठवतं भल्या माणसा. हां काय मी ते खोकलो तो हा तो एक वेळ होतो भाजार जर त्याच्यात काहीतरी टाकू थोडं. अरे अरे हा कोण कोण हा दैविक. काष्टेवाले म्हातारी डोक्यावर पदर घेऊन आमची काही चालली. हा अय काष्टेवाली म्हातारी काष्टेवाली म्हातारी. इकडे बघ. अरे का हा हॅलो म्हातारी. हां हॅलो अरे भारी दिसते रे आमची म्हातारी भारी दिसते आमची. अरे डोईवरी भरली गागरी रे. मग तू कर करतोस ना तू कर. हा अशी भरली गागर. हा कर. हा कर. हा कर. हा थांब तू सोड तू कमरेत धर. हा आता माझी झटकली मला राग येतो. अरे वा वा. आता माझी झटकली मला राग येतो. आता माझी झटकली दैविकला राग येतो. आमच्या दैविकचा राग पण किती गोड आहे होय ना. हा अरे आता मी काय करू काम असा प्रश्न पडला तुला. हां आता पदर खो आणि आमच्या सगळ्यांसाठी जेवण करा. जा बाय म्हातारे जा. तुझा पानाचा बटवा कुठे आहे. हां तुझा पाना अरे विसरलास. चटकली. हां तेवढं जातंय. म्हातारी बाई आमची चिकनी म्हातारी बाई रे. हा भारी रे भारी.
आता गावी जाऊची तयारी म्हणजे काय गावी जाऊचा तर काय आता सामान आता आणू का तर चाललंय डिमार्ट का तर असं विषय ह्या गरमीतनं बाहेर जाऊ का आधी बाहेर काय घरात पण गरमच होता मला तर आता मी चाललं डिमार्ट का सामान आणू का सामान म्हणजे घरचं काय खाऊ वगैरे असतात का ताई नाही येणारच मग त्यांच्यासाठी परत खाऊ घेऊ का ताईक सांगू का तर तुझ्या पैशाचा आलो आणि घेऊन चाललंय मी ओविका चला ताईकडे येईल मला आणि आहे ना आता ओविक घेऊन झाला काय झालंय ठोकम ठोकी हां कुठे गेली मम्मी मम्मी कुठे गेली उडव त्या स्टॉमने झोडत आण मम्मीला जा जा भाऊ आलाय म्हणावं गावावरून आणि तू अजून येत नाही नाही तर इलं नाही घरात हा काय सांगता बघ चल ये चल इलंय तेव्हा इलं नाही भाचा वाचो रडोक लागलो माझो मी पण येतोय डॉक्टराकडे दिदी बारीक व्हायच्या डॉक्टराकडे घेऊन चाललोय तुला व्हायचं आहे अजून बारीक चल चल लवकर चल चल ये चल डोळे पुस डोळे पुस लवकर चल मला वेळ नाहीये उद्या निघायचं आहे मला सामान घेऊन झाला आणि ओविकाने तिकडेच ठेवलं आहे म्हटलं तुम्ही करा ट्रॉलीला की बघित राहा आणि मी तोपर्यंत गाडी घेऊन येते आता गाडी घेऊन चाललो आहे मी तर ह्या आमचा गडी माणूस आण लवकर गो चल मम्मीने फोन केला होता मी खाली चालली आहे झालं ना किती रुपयाचं घाव घेतलंस अरे अय अय शंकर किती रुपयाचं घाव घेतलंस हां 2 रुपयाचं 2 रुपयाला आता काय येतं का 2 रुपयाला हां ठीक आहे तर अशा प्रकारे शॉपिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी आणि तो आधी पहिला ह्या कर काय लाकडा हाणून भरून टाका रे बाबा लाकडा आता ताईला कशा ताईची वाट बघून ताई जेवणा करी तुमचे कपडे पण आता माझे आता 24 तारीख पासून सलग 24 नाही 23 पासून सलग हे चालू ऑर्डर चालू ते संपणार कधी 15 का 15 का त्याच्यानंतर मग जर पाऊस नाही आलो तर ठीक आहे नंतर मग काय मी खालीच आहे नंतर मग हे करतोय किती दिवस मी अगोदर सांगत होतं रे लाकडा भरून घ्यावा घेऊन यावा लाकडा भरून घेऊन यावा सकाळचे पप्पा सकाळी उठून हे बागेत जायत हा शिपोका त्याच्यानंतर मी देवपूजा करून नंतर मग परत मी बागेत गेलोय की मग घरी येऊन जेवणा करूची दुपारचं जेवण आणि त्याच्यानंतर मग परत काय संध्याकाळी जरा पडला की मग परत मग नंतर मग वर बागेत जाऊन पाणी बघूचा इलेला का आणि नंतर मग घरची कामं असत आता कसं टाइम भेटत मग सांग बाबा असा तरी होता की मी बाबा बसून होतोय काय करत तिथं आता ते मांडव पाऊस पडलो तर काय करशाल नंतर कसं घालशाल माका तुझ्यापेक्षा विचार डोक्यात येतो तो मांडव त्यानंतर लाकडा परत तो उकरड भरूचा घाण सगळी नेऊच्या कलमांका टाकूची कधी काय करणार कलमांका माती टाकूची उकरड तर यावर्षी ताई का आणि एका घेऊन जाते ओविका मास्क करते काम ओवी मास्क काम का उकरड तर जावकोच या वर्षी ते घाण कशी ठेवणार आणि काय सांगतोय ती कोणतं लवू गाडी लोचलो ना ती बॅट त्याच्याला देऊन टाका कोपऱ्यावर सगळा बांबूची काठी सगळं देऊन टाका चाल ठेवू नको अजून काय कामं असली तर सांग अजून का आता काहीतरी मिरगाचा हवा घरात लाल मसालो घेऊन ये 5 किलो खोबरा काय आपले नारळ होते काय तेल हे घेऊन ये तेल घेऊन ये तेलाचं एक कॅन घेऊन ये काय अजून काय नाही खोबरा असा कमीवाला नाही ना भेटत 2-3 किलो आपला आणून ठेव सांगा पण 2-3 किलो आणून ठेवून पण तुम्ही काय त्याची निगा करशाल काय करशाल झोप येऊक लागली तो मसाज करूक लागलास तांदूळ चाळून घ्यावा जरा ते आता भेटले असतील ते गहू नीट करून जरा सुकवून ठेवा 2-3 तरी आई ती अगोदर सांगितलंस तीच कामा वाताना मुश्किल तुझे गहू तांदूळ काही ना आता अरे मागच्या काळात ऊन असला ना तर ते जरा गहू टाका पुढच्या काळात नको टाकू ते कुत्रे बित्रे येतात मांजरा फिरत असतात मागच्या काळात जरा टाका गहू 2-3 दिवस नाही तर टोके पडले तर पूर्ण तांदूळ आधी घेतलेले त्याची वाट लागत तांदळांचे सगळ्याचा टोके पडतील ते आता एवढा मोठा टेन्शन पडला ना
असं टेन्शन काय टेन्शन घेऊन बसलं. थोडे दिवस तरी योग मिळत असतं तर बाकीचा सुकवान बिकवान तरी केलं असते. ठीक आहे. ते ह्याच्यात कुळी देत थोडे डब्यात ती जरा हे कैले सुकवून ठेवलं असतं जरा बरे बघूया. पडले असते. पप्या काय ओवी का बड्डे काय घेतलं रे? बड्डे काय नाही घेतला असा. ते काय सांगत होते घेऊ का ड्रेस घ्यावं होतं, नको म्हणा. काय बाकी काय नाही तर खाऊकच घेतला ना, जास्त काय नाही घेतला. अजून काय तुझे निरोप बिरोप असले पप्पांकडे द्यायचे तर ते सांग. पप्पांका एकच निरोप तुका माहिती असा, तो निरोप दे अगत्य. आणि बाकीचे काय तू फोनवर सांगणारच. हा बाकीचे काय फोनवर सांगशील म्हटलं. बाकीचं काय सांग नाहीतरी असंच बोललं तरी ते बोलणारच. पप्प्यान काय ना काही का जाऊन सांगितलं म्हणून मी माका बोलता त्याच बोलणार. ठीक आहे, उद्या जाऊचा टेन्शन इला माका. ट्रेन नाही एवढ्या सामान काय नसतं तर काय वाटलं नसतं, मग काय घुसून जाता येतं. सामान असतं ना आपलं. सामान ते ह्या ती बॅग आहे ना दुसऱ्या हातातली त्याच्यातच बरी आहे सगळं. त्याच्यात काय राहणार कॅमेराने काय त्याच्यात भरू की? स्टँड फक्त हातात नाही बघ, कॅमेराची पिशवी, ते खालची ते स्टँड, ती एक काळी पिशवी, ती पिशवी पाठीची आणि सगळा तसा ठेवलेला. बाकी काय? बाकी काय सांगू, तो वडाजवळचा एक कोपरो आहे ना, तो जरा भाजा जरा कधी टाइम भेटत तेव्हा. ओके. आणि त्याच्यात ह्या टाका पाऊस पडले असं कशा करू का रे, टाइम भेटलो का काम करून मोकळा व्हायचा कधी पण. अरे आयुष्य गेलो माझं तुमका सांगून 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 दमलंय नाही. काम करा आणि मोकळे राहा, नंतर मजा मारा. पहिली कामा करा. ऐकता कोण माझा? आम्ही तुझं ऐकता अजिबात. आता तो कोपरो सांगतोय ते दळ्यात ती लाकडा ही केलंय ना, साफ केलंय ना खोपीतली, सगळी घाण घेऊन ओतलं. जर ती त्याच्यातच राहिली असली ना तर बेकार होती. करू वतू कवी तिकडे बाजूकडे वाळवेची माती आहे ती सगळी. अरे ती जाळून टाका ना आता, उन्हा तोपर्यंत जाळून जाय ती. ताच करू का आज गेल्यावर सांगतोय काय त्यांना सांगू का रोज जाऊ नको बागेता शिपणा असं एका दिवसात शिपणा होत नाही ना काही इरडीचा, तो प्रॉब्लेम होता. संध्याकाळचं शिपणं असतं. संध्याकाळचा शिपणा म्हणजे त्यांना जेपता तेवढा ते सकाळचे करतो. तर एक आता रोज रोज थोडं थोडं करतात, मग ते 2 टाइम जाणार नाही तर कधी जाणार. तास सांगतोय मी, फक्त ती घाण दळ्यात ती जरा दागवून टाका. नुसतं काय जरा जाऊन आडवा करा आणि आग लावून द्यावा संध्याकाळची द्यावा, नंतर पेटत ती गोंतो भरलेलो ना पातेरान मांडवारचं सगळं कचरो बिचरो होतं ना, तो भरलेलो सगळं गोंतो ते ना योग्याच्या आवशीने बघितला. मी पूजा करी होते. अतुल कोण योग्याच्या सिद्धेकरांचे अतुल म्हणता ह्या कोणाचा म्हटला, बोचक्या म्हणता कोणाचा म्हटलं आमचा. तर म्हणता काय करणारच की म्हटलं वय वडारचो म्हटलं कोपरो दगूचो. म्हटलं नाही, बोलता माका वावता येते दळ्याता. म्हटलं नाही, म्हटलं आमचं दगूचो कोपरो मी सांगितलं. नशीब आणि घरात होतंय म्हणून मी, नाही तर काय आता उन्हात असत ती सगळी पिशवी तापली असत पाटात बाजूच्या गल्लीतच आहे कडक्याच्या न्यायचं, एवढा इंबार नाही त्याच्यात. चल झोपूया. वाजलं वरती 11:30 वाजले. उद्या 11:30 वाजता मका फोन करीत असते. काय कैसर पोचलंस, बसोक भेटला काय, त्याव जेवलंस काय, खाल्लंस काय, येतच तर चल घेऊन जाते तुका. टॉवेल पण बदलून टाक जरा. ठीक आहे, वस्तू हाणूक सांगायचे ते हाणूक झालं नाही. आता पाऊस येत तर उद्याच कचऱ्याच्या जाशाल ते काळजी घ्यावा बाबा. वांगडा कोणतरी जाताना बघ चांगलं सो, फोटो काढत जाशील तेव्हा, आणि वेळेत यावा. जाताना चांगलं सो बघतोय आणि येताना चांगलीशी घेऊन येते. चांगलीशी घेऊन. ओके, मस्त 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 मस्त. चालत तशी विचारतात आता माका, काल ऑर्डर का गेलंय तिकडे पण विचारला नाही. अरे तुम्ही व्हिडिओ बनवता ना हो 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 हो. ओळखोक लागलेत लोक.
असं ओळखत राहून दे, हम्म, सगळा काय तर बाबा चांगला होऊन दे. हम्म, आणि तू आधी काही लांब लांब जाशील तशी बाबा वेळेवर ये. हम्म, आणि चांगलं सोबती कोणतरी घेऊन जा. हम्म. जाताना हवी तर आटीत बॅटरी पण घेऊन जा, एखाद्या गाडीच्या यांची लाईट बीट बॅटरीची. पण पडले तर हां, या नसता जाताना बॅगेत टाकून एक बॅटरी नाही यायची. ओके. मोबाईलची किती बॅटरी चालणार? मोबाईलची आणि ते का मोबाईलचे आहे ना, काय जनावर बिनावरीला तर काय होते दिसत पावणारा नाही. की. ठीक आहे, चल झोप. उद्या तू कसं काही लवकर चल. उठायला लागत. तू पण आता मोबाईल ठेवून झोप जरा. मी आता झोपते एक लगेच. 1-2 वाजेपर्यंत मोबाईल नाही बाबा, एवढं लेट सकाळी एवढं उठून लेट कोण मागत असतं आधी मग सांग. सकाळी उठून काय करणार आता काय सांग. गावी गेल्यावर सकाळी लवकर उठायचा, जरा वेळेवर आटपायचा आणि वेळेवर कामात मला लागायचं. लॅपटॉप लोक बघा आठवण कर नाही तर कधी देऊचो उद्या नेऊ का. गावी नेऊचो हो. हा. ठीक आहे, चल मग गुड नाईट कर. चल बाय, गुड बाय. हम्म.